नांदेडच्या भोकर तालुक्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे। तालुक्यातील जाकापूर तांडा येथे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते, तर मागील अनेक वर्षांपासून जाकापूर तांडा येथे उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होते। तांड्यात कुठलाही पाण्याचा स्रोत नसल्याने तांडावासियांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते। अद्यापर्यंत प्रशासनाने या तांड्यावर टँकर सुरू केले नसल्याने येथील रहिवाशांनी आता तीव्र संताप व्यक्त केला आहे। उन्हाळा येईल, फेब्रुवारी महिना आला की पाणी संपून जाते सर। तो तेव्हापासून काय की आम्ही खरडत लागतोय सर हिरीला। मग खरडून आम्ही किती भरणार सर। जवळपास कुठं आसपासला कुठं पण हिरी नाही, काय नाही। मग आम्ही पाणी कुठून आणायचं, काय नाही। आणलं तर विकत आणायचं पाणी, नाही गेलं तर मग तसेच राहायचं। 2-2, 3-3 दिवस आंघोळी पण भेटत नाही सर आम्हाला। कार्यक्रम केलं तरी सर आम्ही भोकरूनच विकत आणतोय सर। आता इथं पाणीच नाही, कोणाच्या बोरला पण नाही, हिरीला पण नाही। मग कोण देणार आम्हाला पाणी? कार्यक्रम केलं तरी आम्ही विकतच पाणी आणून करतोय सर। या गावामध्ये आम्हाला पाण्याची लई त्रास आहे सर। 2 बोर हात बघा, त्या बोराईला थेंब थेंब पाणी येते, कोणाला भेटते कोणाला भेटणं। समजा यात हिरीचं पाणी आम्ही रातना इड शेंदून भरता बघा, ते बी भेटायला ये नाही पाणी भेटणं। आता कसंही आम्हाला टँकरची गरज आहे सर। या गावाला काय हिर नका, बोर नका, बोराला बीत पाणी बी नका। पाणी नाही त्याच्यासाठी आम्ही अति परेशान हा बघा। पाणी नाही गेल्यानं माणूस वाचल कसे? माणसाला पाणी लागेल की आता ढोरा जनावराला पाणी पाहिजे की सर। पुढची बातमी आपण पाहूयात। सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जरासा दिलासा मिळतोय। सोन्याच्या दरामध्ये 3000 रुपयांची घसरण झाली, तर चांदीच्या दरामध्ये 7000 रुपयांची घसरण झालेली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलर मजबूत झाला असून मार्केट स्थिर झाल्यानं सोने आणि चांदीच्या दरामध्ये आता घसरण पाहायला मिळते आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।